शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रम्. आवाज येत नाही आहे? सारंग सारंग आवाज येत नाही आहे. आला आला का? यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान परमात्म्यानं वंदन. देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन. परमात्म्याचा 28व्या कलियुगातला अवतार म्हणजे श्री व्यंकटेश, त्यांना वंदन. गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आपण मागच्या तासापासून मागच्या महिन्यातल्या व्यंकटेश स्तोत्राचा अभ्यास करतोय. त्यातला काही भाग आपण मागच्या महिन्यात पाहिला होता. व्यंकटेश म्हणजे कोण, त्याचा रामायणातील संदर्भ, कृष्णकथेतील संदर्भ, वराह पुराणातील व्यंकटेश कथा, नंतर व्यंकटेशाचं संस्कृत स्तोत्र ज्याच्यात 15 श्लोक आहेत ते आपण पाहिले होते. नंतर देवीदास कृत मराठी जे आपण आता व्यंकटेश स्तोत्र अभ्यास करणार आहोत त्या स्तोत्राचे अनुबंध चतुष्टय आपण पाहिलं होतं. आणि स्तोत्राचा काही भाग आपला बघून झाला होता. ते म्हणजे नमन, जय जयकार, विनंती, त्यांनी केलेलं आत्मपरीक्षण देवीदासांनी, आत्मनिवेदन, त्यांची शरणागती, उपरोधिक बोलणं, देवाशी केलेलं भांडण आणि अंगीकार केल्यानंतर सोडून देऊ नकोस याची उदाहरणं, स्वतःच्या अपराधांचं वर्णन आणि मग म्हणून तू माझा अंगीकार कर अशी दाखले देऊन त्याला केलेली विनंती, हा इतका भाग आपण मागच्या तासाला बघितला होता. त्याची आपण एक थोडक्यात 5 मिनिटात उजळणी करूया मागच्या भागाची. हे श्री व्यंकटेश हे अनेक भारतीयांचं कुलदैवत आहे. भक्तवत्सल, दयाळू असे व्यंकट, व्यंग म्हणजे संकट आणि ते नाहीसा करणारा तो व्यंकट म्हणजे हा कलियुगातला 28वा अवतार मानला जातो. आणि म्हणजे तेच म्हणजे तिरुपती. व्यंकटेश म्हणजे तिरू म्हणजे लक्ष्मी आणि तिरुपती म्हणजे लक्ष्मी आणि श्री व्यंकटेश म्हणजेच बालाजी. पण त्यांचा रामायणातील संदर्भ असा की रामायणात जेव्हा सीतेचं हरण केलं गेलं तेव्हा प्रत्यक्षात सीता अग्निदेवतेकडे सुरक्षित होती आणि वेदवतीचं हरण झालं होतं. आणि नंतर अग्निदिव्याच्या वेळेला श्रीरामांना त्या दोघी त्याच्यात दिसल्या तेव्हा सीतेने विनंती केली होती की तुम्ही वेदवतीशी विवाह करा. पण श्रीराम म्हणाले होते नाही, मी या जन्मात तरी करू शकत नाही, कारण मी या जन्मात मी एकवचनी एक पत्नी असा आहे. तर मी पुढच्या जन्मात 28व्या युगात कलियुगात जेव्हा मी तिरुपतीला बालाजी म्हणून व्यंकटेश म्हणून येईल तेव्हा ही पद्मावती असेल आणि त्या अवतारात मी तुझी ती इच्छा पूर्ण करेन. हा याचा रामायणाचा संदर्भ आहे. म्हणजे तिरुपती बालाजी हे रामाचेच पुढचे अवतार आहे. नंतर कृष्णकथेत सुद्धा त्यांचा संदर्भ येतो की कृष्णाचं सगळं बालपण गेलं, गोकुळात गेलं आणि ते जेव्हा निघाले मथुरेला जायला तेव्हा यशोदेला वाईट वाटलं की आत्तापर्यंत तुझं सगळं आयुष्य मी बघितलंय, पण आता तुझा विवाह आणि पुढचे सगळे संस्कार मी कसे बघणार. तेव्हा ते तिला म्हणाले की पुढच्या जन्मी 28व्या कलियुगात मी जेव्हा व्यंकटेश असेल तेव्हा तू माझी माते समान असलेली दासी असशील बकुळा नावाची आणि तूच माझं लग्न लावून देशील. असा महाभारतातला पण म्हणजे कृष्णकथेत पण त्याचा संदर्भ आहे. म्हणजे बालाजी श्रीकृष्णाचेही पुढचे अवतार आहेत. नंतर वराह पुराणातली व्यंकटेश कथा आपण बघितली होती की सर्व ऋषी नारद मुनी यज्ञयाग करत होते. नारद मुनी तिथे आले. नारद मुनींनी विचारलं या सगळ्या यज्ञयागाचं तुम्ही श्रेय कोणाला देणार आहात. तर ते म्हणाले आम्हाला माहीत नाही याचं कोण श्रेय कोणाला द्यायचं. मग ते म्हणाले हे यज्ञयाग करून उपयोग काय, मग सर्व देवात श्रेष्ठ कोण, कोणाला याचं श्रेय द्यायचं हे शोधायचं काम भृगु ऋषींच्यावर सोपवण्यात आलं. आणि भृगु ऋषी बाहेर पडले. आधी ते इंद्राच्या दरबारात गेले, तिथे तो नर्तकींच्या सहवासात मग्न होता. तिथून शंकर पार्वतीकडे गेले. शंकर पार्वती पण विलासात दंग होती. शंकरांना खूप राग आला. त्याच्यानंतर नारद विष्णूंच्याकडे गेले. विष्णू आणि लक्ष्मी पण एकांतातच होती. पण नारदांना भृगु ऋषींना पाहिल्याबरोबर श्री विष्णूंनी
पुढे आले, पण हे रागावलेले होते भृगुऋषी, म्हणून त्यांनी त्यांच्या छातीवर लाथ मारली. तेव्हा विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली. त्यांचे चरणाला आपली म्हणजे कठोर तनू लागून त्यांच्या पायाला दुखापत झाली असेल असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायाला तेल लावून चोळलं, गरम पाण्याने स्नान घातलं वगैरे. पण त्यांची सरबराई केलेली बघून लक्ष्मी माता मात्र रागावली की या माणसाला इतकं का महत्त्व दिलं मला बाजूला करून, आणि ती येऊन इकडे करवीरात महालक्ष्मी म्हणून राहू लागली. तेव्हा लक्ष्मीच्या विरहाने विष्णू पण अस्वस्थ झाले आणि ते भूलोकात भरतखंडातल्या दक्षिण भागात व्यंकटगिरी पर्वतावर तिथे एका वारुळात खाली राहायला लागले. आणि मग विष्णू आणि लक्ष्मी या दोघांची ती अवस्था पाहून ब्रह्मदेवाने ठरवलं की यांना आता एकत्र आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी गाईचं रूप घेतलं आणि शिवाला वासराचं रूप घ्यायला सांगून ते गाय आणि वासरू गेले लक्ष्मीच्याकडे. लक्ष्मीने त्यांना चोल राजाकडे सोपवलं. चोल राजाने एका धेनुपालक म्हणजे गुराख्याकडे सोपवलं आणि ती गाय आणि वासरू त्या व्यंकटगिरीवर चरायला जायचे. पण ती गाय रोज एका ठराविक ठिकाणी जाऊन आपला पाना सोडायची. तेव्हा त्या धेनुचालकाला त्या गुराख्याला राग आला आणि त्यांनी त्या गायीवर प्रहार केला. तेव्हा त्या ह्याच्यात आणि तिथे पाना ती विष्णूंना दूध देत होती. त्यामुळे मग विष्णू त्या वारुळातून बाहेर आले आणि त्यांनी त्या धेनुपालकाचा वध केला. आणि नंतर ते चोल राजाकडे ते गेले आणि चोल राजाला त्यांनी शाप दिला की तो जो धेनुपालक पाठवलेला होता त्यांनी त्या गाईला मारलेलं आहे आणि आता तू पुढच्या जन्मी तू राक्षस आकाशराज म्हणून होशील आणि तुझ्या मुलीशी मात्र मी, तेव्हा त्याने श्राप दिला, तुझी मुलगी पद्मावती असेल आणि तेव्हा मी त्या 28व्या कलियुगात तिच्याशी विवाह करेन. त्याप्रमाणे हा वराह कथेतलाही संदर्भ आहे. अशा संदर्भातले हे श्री व्यंकटेश कलियुगात पीडांपासून नाश करणारे ईश्वर म्हणून आलेले आहेत. आणि आरवली पर्वतावर ते जिथे प्रगट झाले तिथे त्यांचं मंदिर बांधण्यात आलं आणि ते आजही तिथे आहे. म्हणजे शेषाद्री जो पर्वत आहे ती 7 शिखरं आहेत आणि तिथे ते देऊळ आहे. आणि तिथे अनेक प्रथा आहेत की व्यंकटेश्वर आहे शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं म्हणून खाली धोतर वर साडी वगैरे असं नेसवतात. त्यांना केस अर्पण करतात कारण एक तर ते अहंकाराचं प्रतीक आहे, किंवा त्या जखमेवर दाबून धरायला देवीने आपले केस ठेवले होते. अशा अनेक दंतकथा त्यावेळेला मी तुम्हाला मागच्या व्याख्यानात सांगितलेले आहेत. तर असे हे श्री व्यंकटेश यांचं नमन करायला संस्कृतमध्ये एक स्तोत्र आहे, 15 श्लोकांचं स्तोत्र आहे. आणि मराठीत देवीदास या लेखकाने याच्यावर मराठीत आपलं स्तोत्र लिहिलेलं आहे. स्तोत्र महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवत आहे की माझी आई मावशी सगळ्या जणी सकाळी स्नान करून स्वयंपाकाला लागल्या की ती व्यंकटेश स्तोत्र म्हणायच्या. ते व्यंकटेश फक्त याचा देवीदास हा करता कोण याची माहिती मात्र कुठेही मिळत नाही की याचा काळ काय, तो कोणाचा समकालीन होता, तो कधी होऊन गेला. तर कुणाला देवीदासाबद्दल माहिती कळली तर ती मला अवश्य हवी आहे. अशा या देवीदासांनी हे व्यंकटेश स्तोत्र लिहिलेलं आहे. त्याचे अनुबंध चतुष्टयही आपण बघितले होते की याचा अधिकारी कोण या स्तोत्राचा, ताईसा पतितमी खरा. पतित म्हणजे कोण, तर परमेश्वरापासून दुरावलेला, तो त्याच्यासाठी हे स्तोत्र आहे. याचा विषय काय, तर व्यंकटेशाची नामं जी अनेक घेतलेली आहेत तो याचा विषय आहे. म्हणजे तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, असा याचा विषय आहे. संबंध काय, तर आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पडलो पायी, आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. म्हणजे माझं नाना प्रकाराने तू रक्षण कर, हा याचा संबंध आहे. आणि प्रयोजन काय, तर सर्वांसाठी आई सुख याच्यात मागितलेलं आहे. आणि त्यांना लगती सायाचं पठण मात्र कार्यसिद्धी, म्हणजे पठणानेच केवळ कार्यसिद्धी होणार आहे, हे याचं प्रयोजन आहे. असं हे व्यंकटेश स्तोत्राचं आपण नमनाच्या भागात बघितलं होतं की देवीदासाने आधी गणपतीला वंदन केलंय, मग सरस्वतीला वंदन केलंय, गुरूंना वंदन केलंय, कारण सद्गुरू हेच देवदूत असतात आपल्याला परमात्मा मार्गाकडे नेणारे. नंतर संत सज्जनांना नमस्कार केला, मुनिजनांना केला आणि सगळ्यात शेवटी श्रोत्यांना वंदन करून असं सांगितलं की आता ग्रंथायिका प्रार्थना शतक महादोषांसुद्धा महादोष नाहीसे होतील असा ग्रंथ आहे. आणि आपल्या अंगात अनेक दोष असतात, म्हणजे आपण निंदा, द्वेष, नालस्ती न कळत आपल्या करत असतो. या सगळ्या दोषांपासून मुक्तता होण्यासाठी हा मनोरथ पूर्ण करेला असं ते म्हणतात. म्हणजेच देवीदासानं स्वतःच्या ग्रंथरचनेबद्दलचा अभिमान आहे इथे की माझ्या या ग्रंथरचनेने तुम्ही सगळे दोष तुमचे नाहीसे होतील. ते वंदन करून झाल्यानंतर त्यांनी विनंती केलेली आहे जय जयाजी व्यंकटरमणा असं म्हणून. आणि त्यांनी त्यांना म्हटलंय की तू सर्व जगाचा पिता आहे, जननी त्वरिता पाळिले पित्या परित्वा सांभाळले. म्हणजे गीतेत जे सांगितलेलं आहे
मम योनिर्ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभवः सर्वभूतानां तव भरती भारत. म्हणजे माझ्यापासूनच हे सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. मीच या परमात्मा हाच या सगळ्या जगाचा माता आणि पिता दोन्ही आहे. ते त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे की तू असा असल्यामुळे तू भक्तांच्या रक्षणासाठी तू धावून जातो. आणि म्हणून माझी विनंती आता ऐक. आणि मी तुझाच अंश आहे, पण हे मात्र मी विसरलो होतो, म्हणून तुझं न जाणता झालो कष्टी. मी तुझाच अंश आहे, पण ते विसरून मी अहंभावात माझ्या दंग झालो होतो आणि म्हणून माझ्यावर आता संकट आली. पण आता मात्र मी तुझ्या पायाशी लीन झालेलो आहे, तेव्हा माझे अपराध तू पोटात घाल. असं म्हणून त्यांनी आत्मपरीक्षण केलेलं आहे पुढच्या भागात की माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी. म्हणजे मी इतका अपराधी आहे की त्या अगदी गगनाला जाऊन पोचलेले आहेत. पण तूच माता आणि पिता आहेस, आणि माताने मी पुत्राचे अपराध पोटात घालते. पुत्राचे सहस्र अपराध माता कायम अनित्य यांचं भेद. आणि मी किती अवगुणी आहे हे सांगण्याकरता त्यांनी एका पाठोपाठ एक उपमा दिले की उडदामध्ये जसं काळा घोडा निवडता येत नाही, तसं माझ्यात एकही सद्गुण नाही आहे. किंवा कुचल हा जो वृक्ष असतो त्याची सगळी फळं जशी कडू असतात, त्याच्यात गोड निवडता येत नाही, तसं माझ्यात चांगलं काही नाही आहे. धातूमध्ये जशी मृदुता कुठे आढळत नाही, तसा माझ्यात काही सद्गुण नाही. पाषाणातून काही उगवत नाही, तसा मी आहे. म्हणजे मी आपाद मस्तकावधी अगदी अन्यायी आहे, आणि तरी सुद्धा तू माझं रक्षण केलं पाहिजे. त्याला मराठीतलं त्यांनी प्रसिद्ध त्यांची ओळ आहे, समर्था घरीचे श्वान त्याचं सर्व येते. पण मी कसाही असलो तरी तू समर्थ आहेस आणि मी तुझ्या पायाशी आलेलो आहे, म्हणून तू माझं रक्षण केलं पाहिजे. एवढी लक्ष्मी तुझ्या दाराशी आहे, कुबेर तुझा भांडारी आहे, आणि मग आमच्यावर तू इतकी आपत्ती का आणतोस? द्रौपदीला तू सर्व तऱ्हेचं संरक्षण दिलं, मग आम्हाला मात्र अन्न वस्त्रासाठी तू दारोदार हिंडवतोस. अन्नासाठी दाई दिशा आम्हा फिरवली जगदिशा. हे तुझं काय वागणं आहे? तर आता तुम्हाला एकदा अंगीकार कर, आणि एकदा अंगीकार केल्यानंतर मला मात्र सोडू नको. याच्यासाठी परत त्यांनी 3 उदाहरणं दिली की समुद्राने एकदा बडवानाला स्वतः स्थान दिलं. समुद्राला अत्यंत दाह व्हायला लागला तरी समुद्राने तो परत बाहेर टाकून दिला नाही. तसंच एकदा का कुर्माने पृथ्वीचा भार समुद्र मंथनाच्या वेळेला आपल्या मस्तकावर घेतला, त्याला खूप जड झालं तरी त्यांनी तो अजूनपर्यंत सोडलेला नाही. किंवा शंकराने विषप्राशन केलेलं आहे, त्याचा अगदी गळा निळा झाला, सगळ्या अंगाचा दाह झाला, तरी जगाच्या कल्याणाकरता त्यांनी जे विषप्राशन केलं ते त्यांनी अजून बाहेर टाकलेलं नाही. ही 3 उदाहरणं देऊन ते म्हणतात, तसाच तू माझा एकदा अंगीकार केलास की मला कधीही सोडू नकोस. आणि माझे इतके अपराध आहेत की ते मी सांगायला बसलो तर माझी वाणी थकून जाईल. मी विषयासक्त आहे, मंदमती आहे, आळशी आहे, कृपण आहे, असे स्वतःचे त्यांनी अनेक दोष सांगितलेले आहेत. अर्थात सगळ्याच संतांनी असं केलेलं आहे. तुकाराम जेव्हा म्हणतात दुष्ट आचरण वाई माझे मन, निंदा द्वेष घात विश्वासी व्यभिचार, तेव्हा तुकारामाने तसं काही केलेलं नाही आहे. ही संतांची देवाशी बोलण्याची पद्धत आहे. म्हणून इथे जरी देवीदासांनी स्वतःचे अनेक दोष सांगितलेले असले तरी ते स्वदोष कथन खरं मानायचं नसतं. पण स्वतःच्या अगदी वाईट वर्तनाचे इथे अगदी डिटेल्स त्यांनी देऊन म्हटलंय की 18 वनस्पतींची लेखणी केली. म्हणजे पुष्पदंताने जसं शिवमहिम्न स्तोत्रात म्हटलंय तसं त्यांनी म्हटलंय की मग तरी माझे अपराध लिहिले जाणार नाहीत, आणि मग तू माझा अंगीकार कर, असं त्यांना परत परत बजावलेलं आहे, विनंती केलेली आहे की जाणता असता अपराधी मेरा तरी का केला अंगीकार. म्हणजे मी अपराधी आहे आणि तुला माहीत असून सुद्धा तू माझा एकदा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे आता अंगीकारावरही अव्यय समर्थेनं केला पाहिजे. एकदा अंगीकार केल्यानंतर तू माझा अव्यय करू शकत नाहीस, त्यामुळे आता तू ये, धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा, तरी माझा कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. तू आता धाव आणि माझ्या सगळे जे पाप आहेत, माझे जे संचित आहेत, त्यातला पापाचा भाग आहे तो नाही टाकत. हा इतका भाग आपण बघितला होता विनंतीपर्यंतचा. आता जो पुढचा भाग आहे तो आहे नामाचा भाग. म्हणजे विष्णू सहस्त्र नामासारखी याच्यात हा व्यंकटेश स्तोत्राचा गाभा आहे. ह्या सगळे नामं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं हृदय आहे. विष्णू सहस्त्र नामाप्रमाणे याच्यात अनेक नावं देवीदासांनी योजलेली आहेत. अनेक नावं त्यांच्या गुणविशेषानुसार योजलेली आहेत. तुझी या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, असं सुरुवातीला त्याने म्हटलंय. कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी. म्हणजे ईश्वराच्या नामातच पाप संचित नाहीसं करण्याची शक्ती असते. तुझ्या या नामाची अपरिमित शक्ती म्हणजे काय? तर आमची पापं नाहीसं करण्याची शक्ती आहे. आणि मात्र ते नाम कसं घेतलं पाहिजे? अत्यंत प्रेमाने घेतलं पाहिजे, तन्मयतेने घेतलं पाहिजे. की जिथे नाम असतं तिथे तो नामी येतोच. जिथे नाम घेतलं जातं तिथे परमात्मा येतोच.
भगवंतांनी आपला पत्ताच सांगितलेला आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रवौ मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. तिथे जिथे भक्त त्यांचं गुणगान करत असतात, नाम घेत असतात, तिथे परमात्मा असतातच. म्हणून तिथे म्हटलंय की तुझ्या नामाची अपरिमित शक्ती आहे. आणि मग पुढे व्यंकटेश स्तोत्रात हे गुणवैशिष्ट्य सांगणारी नावं विष्णू सहस्रनामाप्रमाणे दिलेली आहेत. पहिलंच नाव सांगितलंय तुझे नाम पतित पावन. तू पतित पावन आहेस. आता पतित म्हणजे कोण? पतित म्हणजे पापी एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे काही गुन्हा केलाय, अपराध केलाय, खून दरोडे घातले तो पतित, पापी असं नाही. जो तो परमेश्वरापासून दुरावलेला आहे तो पतित. जो देहभावात, प्रपंचात, प्रपंचाच्या पसाऱ्यात रममाण झालेला आहे तो पतित. आणि तू अशा पतितांचा उद्धार करणार आहे. तू अशा पतितांना भक्तिमार्गाला लावून त्यांना पावन करणार आहे. म्हणून तुझे नाम पतित पावन. दुसरं आहे तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम कलिमल दहन म्हणजे काय? कलिमल म्हणजे काय? कली म्हणजे प्रारब्धानुसार अंगी आलेले दुर्गुण, किंवा या कलियुगामुळे, कलियुगाच्या प्रभावामुळे अंगी आलेले दुर्गुण आणि त्याचा मनावर चढलेला वाईट प्रभाव म्हणजे कलिमल. कलिमल म्हणजे काय? तर जसं दुर्योधनाने सांगितले, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. म्हणजे मला धर्म म्हणजे काय कळतो, पण तसं मला वागावंसं वाटत नाही. मला अधर्म म्हणजे काय पण कळतं, म्हणून त्यापासून निवृत्त होता येत नाही. हे कलियुगामुळे आलेले, या काळाच्या प्रभावामुळे आलेले गुण आहेत. तो कलीच्या प्रभावाचा जो कलिमल आहे त्याचा तू नाश करतोस. म्हणजे ती अशांतता, घातक वृत्ती, अतृप्ती, ती मलिनता नाहीसा करणार आहे. म्हणून तू कलिमल दहन असं दुसरं नाव आहे. तिसरं नाव आहे तुझे नाव भवतारण संकटनाशन नाम तुझे. तू भवतारण आहे. म्हणजे भगवंताच्या कृपेमुळेच आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. म्हणजे भगवंताच्या कृपेने ते पूर्ण होतं. साधनेने प्रारब्ध संपतं आणि जन्ममरणाचा फेरा चुकणं हेच भवतारण असतं. संकटनाशन म्हणजे संसारातील संकट म्हणजे तरी काय? म्हणजे आपल्यावर काही पूर, दरोडा पडणं, भूकंप होणं एवढ्याच आपत्ती येत नसतात. तर आपली संसारातली आसक्ती, आपल्या सगळ्या ऐषणा, अजून सुद्धा लोकेशणा, पुत्रेषणा, वित्तेषणा, दारेषणा, या सगळ्या हवं वाटणं हेच संकट असतं आपलं. आणि त्यातून गुंतून पडणं हे संकट असतं. आणि त्याच्यापासून भगवंताची कृपा झाली तरच मनुष्य त्या अहंतेतून, त्या ऐषणातून बाहेर पडतो. त्या संकटांचा नाश तो परमात्मा करतो. म्हणून संकटनाश. पुढे म्हटलंय आता प्रार्थना एका कमळापती, तुझे नामे राहो माझी मती, हेची मागतो पुढचं पोती परणज्योती व्यंकटेशा. म्हणजे तू कमळापती आहेस, लक्ष्मीपती आहेस, मग तू मला काय तुझे नामे राहो माझी मती, म्हणजे तुझ्या नावात माझं प्रेम राहू दे, माझी बुद्धी तुझ्यातच अडकून राहू दे तिथे. आणि हे मी मागणं परत परत मागतो. म्हणजे नाम कसं घेऊ देत माझ्याकडनं, तर मनापासून येऊ देत. नाही तर नुसतं मुखाने नाव घ्यायचं, जिव्हा फिरत आहे मोहमे और मन फिरे दसतीच्या, हे तो समीरण नाही असं जे कबीराने म्हटलंय, तसं तुमचं नाम घेणं नको. आणि मग त्याला जी 2 नावं दिले तिथे, ते परणज्योती असं नाव दिलेलं आहे. परणज्योती म्हणजे काय? पर म्हणजे श्रेष्ठ. तूच पारलौकिक दिव्यत्वाची ज्योत आहे. तूच तो प्रकाश आहे, जो परमात्म्याचा प्रकाश आहे. तो माझ्या अंतःकरणात तू प्रकाशित कर. आणि इथे त्यांनी त्याला व्यंकटेशा म्हटलेलं आहे, इथे नाव दिलेलं आहे. आणि मग म्हटलंय तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमी, ती मी अल्पमती प्रेमे स्मरून प्रार्थना कधी करते. हे व्यंकटेशा तुझी नावं खूप आहेत. ती सगळी नावं स्मरणं मला अशक्यप्राय आहे. मला जी काय थोडीफार समजतात, आवडतात, भावतात, ती मी प्रेमाने स्मरण करणार आहे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती, ही सगळी नावं घेतलेली आहेत. परत व्यंकटेशाचं नाव इथे पुनरुक्त झालेलं आहे, पण इथे त्याला श्री व्यंकटेश म्हटलेलं आहे. कारण श्री म्हणजे समर्थ, श्रीमंत, षडेश्वर्य, करुणा, औदार्य, ज्ञान, शक्ती, बळ, ऐश्वर्य या सगळ्यांनी युक्त असा तू आहे. तू वासुदेव आहे, म्हणजे भूतमात्रांच्या हृदयात वासना देहाने राहणारा तो तूच आहे. नंतर तो प्रद्युम्ना अनंता केशवा. प्रद्युम्न म्हणजे काय? तो उत्तम आणि विपुल धन असणारा असा तू आहे. नुसतं ते धन नाही, तर चांगले संस्कार, विमल ज्ञान, सद्विचार, सदाचार यांचं धन तू भक्तांना प्रदान करतो. म्हणून तो प्रद्युम्न आहे. आणि प्रद्युम्नाचा दुसरा अर्थ तू मदन स्वरूपाचाही आहे. प्रद्युम्ना तू अनंत आहे, तुझा पार लागत नाही, कोणत्याही मर्यादा तुला शिवू शकत नाही असा तू आहे. तू केशव आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या शक्तीचं कार्य तुझ्या सत्तेनेच चालत असतं. तू संकर्षणा आहे, म्हणजे सद्भक्तांची मनं अंतःकरणं आपल्या वाणीने स्वतःकडे खेचून घेणारा तू आहे.
तू श्रीधर आहे, या सर्व भूतमात्रांची जननी जी लक्ष्मी, तिला आपल्या वक्षस्थळावर धारण करणारा तू श्रीधर आहे. तू माधव आहेस म्हणजे लक्ष्मीपती आहेस, ज्ञान देणार आहे. नारायण आहेस, मग तू आत्मा ते आकाश, या सगळ्यात तू कारणरूपाने सगळ्यात अनुस्थित होऊन राहिलेला आहे. असा तू सर्वव्यापी आहेस. आणि आदिमूर्ती म्हटलेले आहे. आदिमूर्ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण तूच आहे. पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धरा जगदीशा. तू पद्मनाभ आहेस म्हणजे ज्याच्या नाभीतनं पद्म उगवतं असा तू ब्रह्मदेव तूच आहे. आणि पद्मनाभचा दुसरा अर्थ सद्भक्तांच्या हृदय कमळात तू मध्यभागी वास करतोस असा तू पद्मनाभ आहे. या नरदेहाला तूच अर्थ प्राप्त करून देतो. दामोदर आहेस म्हणजे यशोदेने कृष्णाला ते उखळाला बांधलं होतं दोरीने, तो दामोदर आहे. आणि तुझ्या उदरात सर्व लोक बसलेले आहेत आणखीन त्याचा अर्थ. आणि यम आणि नियम यांनी तू प्राप्त होतोस हा दामोदराचा तिसरा अर्थ आहे. असा तू दामोदर आहे. तो प्रकाश गहना आहे म्हणजे ज्ञानप्रकाश देऊन भक्तांना स्वयंभू बनवणारा असा तू आहे. आणि परात्पर आहे म्हणजे सगुण निर्गुण दोन्हीच्या पलीकडे पूर्णपणे भरून राहिलेला आहे. त्याची प्राप्ती अतिशय कठीण आणि दुर्गम आहे असा तू आहेस. आणि आधी अनादी आहे म्हणजे तू जगतपिता आहेस म्हणजे विश्वाच्या नाशानंतरही तू ऊर्जा रूपाने बीज स्वरूपात जे राहतं ते तू आहे. म्हणजे ज्याला ज्ञानदेवाने असं तशी असते असं म्हटलेलं आहे ते तत्व तू आहे. तू विश्वंभर आहेस या सगळ्या सृष्टीचा अधिपती आहे, पोषण करतायस. जगदुद्धरा म्हणजे जगाचा उद्धार कसा करतो परमेश्वर, तर वेळोवेळी जी परिवर्तनं घडतात त्या परिवर्तनातून उद्धार होत असतो जगाचा. असा तू आहे. जगदीश आहेस म्हणजे जीव जगत यांचा तू स्वामी आहेस. आणि पुढच्या ह्याच्यात म्हटलंय कृष्ण विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती. म्हणजे तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे काय, कर्षयती ती कृष्ण, जो आपली मनं ओढून घेतो तो कृष्ण. म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आणि आनंद, न हा प्रत्यय आहे तो आनंदवाचक आहे. ज्याच्याकडे सत्ता आणि आनंद दोन्ही आहे तो कृष्ण. असा तो कृष्ण आहे. तो विष्णू आहे म्हणजे सर्वांना अंतर्वाय व्यापून टाकणारा. विष म्हणजे व्यापून टाकणे. विश्व आणि विष्णू दोन्हीमध्ये विष हा एकच धातू आहे. तू सगळ्यांना व्यापून टाकणार आहे म्हणजे जगाचा पालन करता आहे, पालन करणार आहे, मांगल्य वाढवणारा असा आहे. तो अनिरुद्ध आणि तो ऋषिकेश आहे. ऋषिकेश म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या सर्व इंद्रियावर ज्याची सत्ता असते, सर्व प्रकारची सत्ता चालते इंद्रियावर, तो ऋषिकेशचा दुसरा अर्थ ऋषिकेशा, हर्षिता केशा म्हणजे आनंद झालेले म्हणजे कुरळे केस असलेला असा ऋषिकेशा. असा तो दोन्ही अर्थाने ऋषिकेश आहे. तो अनिरुद्ध आहे म्हणजे ज्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही, अप्रतिहत असा प्रतिबंध विरहित असा तू आहे. पुरुषोत्तम आहे म्हणजे तुझ्या तुलनेला कुणीही पुरत नाही असा तू आहे. परेशा आहे, नृसिंह आहे. नृसिंह आहेस म्हणजे काय, वेळ पडली तर सत्कार्य करण्यासाठी तू उग्ररूप सुद्धा धारण करतोस, जे नृसिंह अवतारात केलेलं होतं परमात्म्याने आणि प्रल्हादाला भयमुक्त केलेलं होतं. तसाच तू वामनही आहेस म्हणजे परमेश्वराच्या सगळ्या अवतारांचा याच्या तिथे उल्लेख केलेला आहे. वामन आहेस म्हणजे अहंकार झालेला होता जो बलीला, त्याचं दमन करणारा तू आहे. भार्गवेश म्हणजे परशुरामाप्रमाणे तू क्रोधी आणि महापराक्रमी असा आहेस. बौद्ध हा जो अवतार मानला जातो विष्णूचा 9वा अवतार म्हणजे नीरव शांतता आणि सम्यक ज्ञान यांचं प्रतीक म्हणजे बौद्ध. बौद्ध किंवा विठ्ठल या दोन्हीलाही 9वा अवतार मानलं जातं. इथे त्यांनी कलंकीचा म्हणजे हे केलेलं आहे, नाव घेतलेलं आहे नंतर. आणि तू निजमूर्ती आहे म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूप तूच आहे. तू इतक्या सगळ्या रूपात जरी असला तरी तूच परब्रह्म रूप आहे. आणि अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती. तू अनाथ रक्षक आहे. अनाथांचा नाश होऊन त्यांचं रक्षण करणारा असा तू दयाघन आहेस. तू आदिपुरुष आहेस म्हणजे तू मूळ पुरुष आहेस. तुझ्यापासूनच शक्ती निर्माण झालेली आहे म्हणून तू अर्धनारी नटेश्वर असा आदिपुरुष आहेस. तू परब्रह्म आहेस म्हणजे तूच मूळ चेतन आहेस. आणि तू सनातन आहेस. सनातन शब्दाचा अर्थ सदैव असणारा, सर्वांचे कारण असणारा, चिरंतन, विनाशरहित, सर्वत्र अस्तित्व असणारा असा तू सनातन तूच आहे. तू निर्दोष आहेस म्हणजे तुझ्यात कोणतेही वैगुण्य नाही, दोष नाही, फक्त निर्मलता आणि पवित्रता यांच्याही तू अतीत आहेस म्हणून त्याला म्हटलेलं आहे
पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. नंतर जो सकळ मंगळा आहेस, म्हणजे सगळ्यांचं मंगल करणारा आहे, सगळ्या कल्याण करणाऱ्या शक्तींचा तू अधिपती आहेस. आणि त्याला एक आणखी नाव दिलंय सज्जन जीवना सुखमूर्ती. सज्जन जीवना म्हणजे काय, तर सज्जनांच्या जीवनाचं प्राप्तव्य तूच आहेस. सज्जनांना काय हवं असतं, तो परमात्माच हवा असतो. म्हणून तू सज्जनांचं जीवन आहे, कारण त्यांचं प्राप्तव्य तूच आहे. आणि स्वधर्म स्थापनेचा मूळ उद्गाता पण तूच आहे. सुखमूर्ती आहेस तू. सुखमूर्ती आहेस म्हणजे काय, सर्व सुख जर एकवटली आणि त्यांचीच एकंदर अशी मूर्ती केली, एक एक रस करून त्यांचा, तर ती मूर्ती म्हणजे तू आहे. म्हणजे तुकारामांनी पण म्हटलेलं आहे विठ्ठलाबद्दल, सुखाचे ओतले जसे श्रीमुख चांगले. म्हणजे परमात्मा ही सुखाची मूर्तीच असते जणू काही, असं सगळ्याच संतांनी म्हटलेलं आहे. नंतर त्यांना नावं दिले गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्रज्ञा परमेश्वरा. म्हणजे इथे गुणातीत आहेस तू, म्हणजे सत्व रज तम या सगळ्यांच्या पलीकडचा तू आहे. म्हणजेच हे सगळे गुण तुझ्या आज्ञेत आहेत. तू त्या सगळ्या गुणांना नीट जाणतोस. म्हणजे भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात जे गुणातीताचं वर्णन केलेलं आहे, नान्यम नान्यम गुणेभ्या कर्तारम यदा दृष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ते सो मद्भावम गच्छती. मद्भावम सोधी गच्छती. म्हणजे या गुणांच्या पलीकडे जो आहे त्याला जो जाणतो तोच माझ्याकडे येतो, असं तिथे परमेश्वरांनी म्हटलं आहे. आणि हाच असा आहे, हा व्यंकटेश जो आहे तो गुणांच्या पलीकडचा आहे, 3 गुणांच्या वेगळा असा आहे. म्हणजे असा तो रजतम या गुणेपेक्षा परा आहे, असा तो परमात्मा आहे. आणि नंतर निजबोध रूपा निमग्न, म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी सगळे संकल्प करणारा असा तू आहे. शुद्ध सात्विका, म्हणजे शुद्ध सत्वगुणाच्याही पलीकडे सत्य स्वरूप असा तू आहे. सुज्ञा, आणखीन एक नाव दिलंय सर्वांची जाण असणारा, सूक्ष्मेने जाणाते, प्रत्येकाला अगदी बारकाईने ओळखणारा असा तू आहे. गुणप्राज्ञा, म्हणजे योग्य वेळी ते गुण त्या माणसाला देणारा, ज्या माणसाला ज्या गुणांची आवश्यकता आहे ते गुण देणारा असा तो गुणप्राज्ञ आहे. आणि परमेश्वरा म्हणजे अधिपती आहे. ते गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा असा ज्ञाचा अनुप्रास सुद्धा इथे देवीदासांनी साधलेला आहे. श्रीनिधी श्री वत्सलांचनरा, भयत्कृत नाशना, भयत्कृत भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीरा सुख करा तू एक. तू श्रीनिधी आहे, या सगळ्या ऐश्वर्याचा संपत्तीचा अखंड आणि परिपूर्ण असा साठा असलेला असा तू आहे. आणि श्री वत्सलांचन जरा, म्हणजे स्वभक्तांच्या बद्दल अंतःकरणात इतकं कळकळे की भृगुऋषींची लाच जे दूषण होतं ते तू छातीवर मिरवतो, तुझी कथा मगाशी सांगितली. तसं सगळ्या भक्तांच्या बद्दल तुझ्याबद्दल आंतरिक प्रेम आहे, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात सेवाभाव आहे, आदर आहे. म्हणून तू भक्तांच्या लाथ मानली गेली तरी ती तो पायच दुखला असेल म्हणून त्याचा तू सेवा करतो असा तू आहे. भयत्कृत आणि भयनाशन अशी 2 नावं दिली. म्हणजे परमेश्वर भयकृत म्हणजे भय निर्माण करणार आहे. मग परमेश्वर भय कसं निर्माण करतो आणि का करतो, तर भक्तांच्या कल्याणासाठीच तो भय निर्माण करतो, की जीवनात भय निर्माण झाल्यानंतर तरी ते भक्त परमात्म्याकडे वळतील. म्हणून तू भयकृत आहे. आणि भयनाशन म्हणजे भयाचा नाश करणार आहे. भयकृत आणि भयनाशन ही जोडी आहे, ती मी अशी एकदम वापरलेली आहे. तू गिरीधर आहे, म्हणजे गोवर्धन पर्वताप्रमाणे छाया धरणारा, समृद्ध आधार देणारा, गोवर्धन पर्वत करंगळीवर पेरून धरणाऱ्या कृष्णाप्रमाणे सर्वांना वाचवणारा असा आहे. दुष्ट दैत्य संहार करा, म्हणजे दुष्ट दैत्यांचा परमात्म्यांनी प्रत्येक अवतारात नाश केलेला आहे. म्हणजे विनाशकारी वृत्तींचा प्रवृत्तींचाही नाश केलेला आहे. म्हणजे जसं त्याने प्रल्हादाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा नाश केला, परशुरामाचा अवतार घेऊन सहस्रार्जुनाचा नाश केला, रामाच्या अवतारात रावणाचा नाश केला, कृष्णाच्या अवतारात कंसाचा नाश केला, असा तो दुष्ट दैत्यांचा संहार करणार आहे. आणि वीर आहे, पराक्रमी आहे, वीरा पराक्रमी सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. आणि सुख करा म्हणजे असुरांचा नाश करणारा असा तुम सज्जनांना सुखी करणारा, वीरा सुख करा तू एक. आणखीन तू कसा आहे, निखिल निरिंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागरा, मधुमुर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती. तू निखिल आहे. निखिल म्हणजेच अखिल, म्हणजे सर्व संपूर्ण जे काही संपूर्ण जगत आहे ते तूच आहे. तू निरंजन आहे. अंजन म्हणजे काळीमा, दुर्गुण, कमीपणा.
तो तुझ्यात अगदी औषधाला सुद्धा नाही, त्या सगळ्या अंजनं नसलेला असा तू निरंजन आहे, तू निर्विकार आहे. तू तुला राग नाही, द्वेष नाही, स्पृहा नाही, तू निस्पृह आहे, सगळ्यांच्या पेक्षा रहित असा आहे. आणि विवेक खाणी आणि वैरागर ही दोन वेगळी नावं व्यंकटेश स्तोत्रात आहेत, की जी आपल्या विष्णू सहस्रनामात नाही आहेत. विवेक खाणी आणि वैरागर. विवेक खाणी म्हणजे काय? विवेक म्हणजे सत्सद विचार विवेक, म्हणजे सत काय असत काय, खरं काय आणि खोटं काय, परमात्मा काय आणि अनात्मा काय हे ओळखणं, सत्सद विवेक. नंतर नित्यानित्य विवेक, नित्य राहणारं काय आहे तर परमात्मा, अनित्य राहणारं काय आहे तर आत्मा जे आहे ते, अनात्मा जे आहे हे ओळखणं म्हणजे सत्सद विवेक, सारासार विचार. नित्यानित्य विवेक हा विवेक, त्यालाच येथे त्याने विवेक खाणे असं म्हटलेलं आहे. तू शुद्ध विवेकाचा उगम आहे, सारासार विचार आहे. आणि दुसरं म्हणताय वैरागर आहे. वैरागर म्हणजे मनात आलेलं वैराग्य, जे विवेकाच्या प्रभावानेच अवतरत असतं. विवेक उत्पन्न झाला तरच विरक्तीचा जन्म होत असतो. आणि मग वैराग्य चतुष्टयातली ही दोन साधन आहेत. वैराग्य चतुष्टय म्हणजे परमात्मा ऋषीमुनींनी वेदांनी सांगितलेली परमात्म्याकडे जाण्याची 4 साधनं जी आहेत त्याला साधन चतुष्टय म्हणतात. म्हणजे नित्यानित्य विवेक, वैराग्य, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ही षट संपत्ती आणि मुमुक्षता याला साधन चतुष्टय म्हणतात. आणि त्या साधना चतुष्टयातल्या दोघांचा उल्लेख करून इथे व्यंकटेशाला नाव दिलेलं आहे विवेक खाणी आणि वैरागर. विवेक खाणी वैरागरा ही दोन नवीन नावं इथे दिलेली आहेत, जी अन्यत्र फारशी कुठे आढळलेली नाही आहेत. मधुमूर दैत्य संहार करा, असुरमर्दना उग्रमूर्ती. मधु आणि मूर या पीडादायी असुरांचा म्हणजेच असत्यरूपी दुष्ट वृत्तींचा तो बिमोड करणार आहे. सर्व विनाशकारी संकल्प विकल्प यांचा नाश करणार आहे. असुरमर्दना म्हणजे सर्व तऱ्हेच्या शत्रूंचा, असुरांचा निर्दालन करणार आहे. आणि ते असुरमर्दना उग्रमूर्ती, उग्रमूर्ती नृत्याप्रमाणे उग्रमूर्ती करून, उग्रमूर्ती धारण करून तू असुरांचा नाश करतोस. त्यांच्या मर्दनासाठी वेळ पडली की तू उग्ररूप धारण करतोस, असा तू उग्रमूर्ती असा आहे. नंतरची नाव आहेत शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनोरंजना सुख करा, अखंडित स्वभावे. तो शंख चक्र गदा ही आयुध धारण करतो. ती आयुध का परमेश्वर धारण करतो? का अधर्माच्या विनाशासाठी ती आवश्यक असतात सगळी आयुध. आणि ते साधन चतुष्टयासाठी ही शंख चक्र गदा पद्म ही आयुध आवश्यक असतात. साधन चतुष्टयाचा अवलंब करता यावा म्हणून ही 4 साधनं उपयोगी पडतात. आणि त्यांच्या आधारे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या 4 अवस्था ओलांडून परमात्म्यात एकरूप होता येतं. अशी ही शंखचक्र गदाधरा ही आयुध आहेत. आणि ती धारण करणारा तू आहे शंखचक्र गदाधरा. तू गरुड वाहन आहे. गरुड कसा असतो? तीक्ष्ण दृष्टी असते आणि ते तुझं वाहन आहे. म्हणजे तुझी सुद्धा दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण आहे. म्हणजे तू पापपुण्याची बारकाईने नोंद करणार आहे. अतिवेगाने सगळीकडे जाणारा जो गरुड तो तुझा जेव्हा वाहन आहे तेव्हा तुझी त्याच्यासारखीच दृष्टी अतिशय तीक्ष्ण आहे. तू सगळ्यांच्या पापपुण्याकडे लक्ष ठेवणार आहे. गरुड वाहना भक्त प्रिय करा, भक्ताचे प्रिय करणार आहे. आणि गोपी मनोरंजना सुख करा. गोपी मनोरंजना म्हणजे काय आहे? त्या गोपींच्या देहाच्या आणि मनाचं तू विभाजन केलं आणि त्यांच्या देहाला तू त्यांच्या प्रपंचातच ठेवलं, पण मनाला मात्र तुझ्याकडे तू चोरून घेतलं. असा तू त्यांचा गोपी मनोरंजन आहे. आणि म्हणून तो त्यांच्यासाठी तू सुख करा आहे. म्हणजे गोपींना सात्विक समाधान देणारा असा भक्त प्रिय करा आणि सुख करा असा तू आहेस. अखंडित स्वभाव आहे म्हणजे भक्तांना अखंडितपणे आपलंसं करून टाकणारा असा तू अखंडित स्वभाव आहे असा आहे. पुढची नाव आहेत नाना नाटक सूत्रधारिया. नाना नाटक सूत्रधारिया म्हणजे काय? तर देवा या सृष्टीपालन करताना, सृष्टीचे रक्षण करताना, सृष्टीचा विनाश करताना तू वेगवेगळे खेळ खेळत असतोस. तू सूत्रधार आहे आणि सगळे जग म्हणजे कठपुतल्यांचा खेळ चाललेला आहे. सगळ्यांच्या दोऱ्या तुझ्या साथी आहेत. म्हणजे गीतेत जे म्हणलेलं आहे ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे जे कुंभाराच्या चाकावरचे गडे जसे फिरत असतात तसे या सृष्टीरूपी चाकावर तो ब्राह्मयन
सर्व भूतांना भूतमात्रांना फिरवणारा असा तो आहे. नाना नाटक सूत्रधारी आहे. त्या सूत्रधाराच्या हातात सगळ्या दोऱ्या असतात. तसंच या विश्वातल्या प्रत्येक जीवाच्या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या तुझ्या हातात दोरे आहेत त्याच्याप्रमाणे घडत असतात. जगद्व्यापका जगद्वर्या, जगाला संपूर्ण वाटून टाकणार आहे तू. आणि जगन्वर्या म्हणजे उत्तम आणि श्रेष्ठ प्रतीचं ज्ञान देणारा असा तू आहे. कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन देया मूळमूर्ती. तू कृपा समुद्र आहे, भक्तांच्या कल्याणासाठी तू कृपेचा सागर आहे. करुणात्मक आहे, भक्तांच्या कल्याणासाठी कृपेची आवरणं तू देतोस. आणि तू मुनिजन ध्येय आहे, म्हणजे मुनिजनांना तुझं तू हे एकच ध्येय आहे. म्हणजे सज्जन जीवना मागच्या श्लोकात म्हटलं होतं तसं इथे मुनिजन ध्येया म्हटलेलं आहे. मुनिजनांना एक तुलाच प्राप्त करायचं असतं आणि त्याच्याकरता ते काय काय करतात ते सांगितलेलं आहे गीतेने. मच्चित्ता मग गतप्राणा बोधयंत परस्परम कथयंचिंत माम नित्यं तुष्यंतीचे रमंतीच. म्हणजे हे मुनी एकमेकांशी बोलताना फक्त परमेश्वराच्याच कथा सांगत असतात. त्यांनीच ते आनंदित होत असतात, कारण त्यांचं ध्येय तो परमात्मा प्राप्त करणं हेच असतं. म्हणून मुनिजन ध्येया असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि मूळ मूर्ती म्हणजे तो मूळ ब्रह्मस्वरूप आहे, मुनिजनांना अभिप्रेत असलेलं असं तो स्वरूप आहे. तू शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पावा माये समय. तू शेषशयन आहे, शेषावर शयन करणार आहेस म्हणजे तू विष्णू आहे, सार्वभौम आहे, सर्व सत्ताधीश आहे. या सगळ्या विश्वावर फक्त परमात्म्याची सत्ता चालते. वैकुंठवासिया, तू वैकुंठात वास करणार आहे. निरुपमा हे तू कुठच्याही उपमेच्या पलीकडे आहे. कुठचीही उपमा तुझ्यासाठी अगदी पूर्णपणे सार्थ ठरत नाही असा तू आहे. भक्त कैवार्या, तू भक्तांचा कैवार घेणार आहे. म्हणजे भक्त कैवार्या, कैवार्य शब्द अनेक वेळा आपण देवासाठी वापरलेला ऐकतो. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, त्याच्यातही त्याला कैवारीच म्हटलेलं आहे. तसा हा इथे भक्त कैवारी आहे. आणि गुणधामा म्हणजे सर्व गुणांचं धाम म्हणजे ठिकाण आहे, घर आहे सर्व गुणांचं तुझ्या ठिकाणी. आणि पाव आमाये समय, आता मात्र मी तुझी इतकी नावं घेतली आहेत तर तू मला आता पाव, असं त्याने इतकी नावं घेऊन त्याने त्याला पाव असं म्हटलेलं आहे. तू मला आता मला पाव. आणि इतकी नावं मनापासून घेतल्यानंतर नमन झालं, जय जयकार करून झाला, विनंती झाली, आत्मपरीक्षण झालं, आत्मनिवेदन झालं. सुरुवातीचा आपण जो भाग बघितला ते उपरोधाने बोलणं झालं की लक्ष्मी तुझे पायात आणि आम्हा भिक्षेसी घालून जोडी वगैरे भांडण करून झालं की द्रौपदीची वस्त्रे आनंदा देत होता ते आम्हा लागी कृपणाचा कोठून आणले गोविंदा, हे भांडण करून झालं. मग मला अंगीकार केल्यानंतर माझा अस्वीकार करू नकोस, परत मला दूर लोटू नकोस हे सांगून झालं. की समुद्र जसा वडवानाला दूर लोटत नाही, कुर्म जसा पृथ्वीला लोटून देत नाही, शंकर जसा आळाल बाहेर काढत नाही, तसं तू मला एकदा स्वीकार केल्यानंतर बाहेर पडू नकोस, म्हणजे माझा अस्वीकार करू नकोस, दूर लोटू नकोस, अशी त्याला उदाहरणं देऊन झाली. स्वतःच्या दोषांचं वर्णन करून झालं की मी कधी कसा अधपतीत आहे, पतीत आहे, माझ्या दोषांचं वर्णन करता येत नाही असं करून झालं. त्याला विनंती करून झाली आणि अनंत नामांनी त्याला इथपर्यंत सगळं असं आळवून झालेलं आहे. 87 नावं आत्ता त्याची त्यांनी सांगून झालेली आहे. आणि मग याच्यानंतर आता ते म्हणतात की आता मला इतकी प्रार्थना करून झाल्यानंतर, मनापासून इतकी देवाची नावं घेतल्यानंतर आता मला साक्षात दर्शन झालेलं आहे. ते दर्शन कसं झालं, तो साक्षात्कार प्रत्येक संतांनी आपापला साक्षात्कार वेगवेगळ्या शब्दात सांगितलेला आहे. तुकारामांनी वेगळा सांगितला आहे, समर्थांनी वेगळा सांगितला आहे, ज्ञानदेवांनी वेगळा सांगितला आहे. तसं आहे आता त्यांना जो साक्षात्कार झाला त्यांच्या डोळ्यापुढे जिथे नाम असतं तिथे नामी येतोच, तसं त्यांच्या हृदयात सतत ते नाम असल्यामुळे ती आता भगवंतांची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे साक्षात येऊन उभी राहिलेली आहे, त्यांच्या हृदयात आविर्भवलेली आहे. त्याचं वर्णन ते आता करतायत. साक्षात दर्शन. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रगटला ईश त्या सुखाची पार नाही. आता अशी प्रार्थना करून श्री देवीदास भक्तिभावात पूर्णपणे रंगून गेलेले आहेत. त्यांचं देहभान हरपलेलं आहे. मनोमन ते व्यंकटेशाचं स्मरण करताना त्यांच्या हृदयात साक्षात ते श्री व्यंकटेश प्रगटलेले आहेत आणि त्यांना त्या सुखाची पार नाही, म्हणजे एक अलौकिक समाधानाची अनुभूती त्यांना येते.
म्हणजे हे जे सांगतायत ते त्या सुखाची पार नाही, ते स्वतःच्या झालेल्या साक्षात्काराचं पण वर्णन आहे आणि तो साधकांना पण दिलाच आहे की तुमचीही निष्ठा अशी बळकट असेल, भक्ती पक्की असेल, खोल असेल, ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला सुद्धा असं ईश्वर दर्शन घडू शकतं. म्हणजे स्मरता हृदयी प्रगटाला ईश यातून ते वाचकांना श्रोत्यांना सुद्धा तो दिलासा देत आहे. मग ती मूर्ती कशी आहे तर हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रेयाती वाचे हाती वदवित असे. देवीदास म्हणतात, श्रोते हो, माझ्या हृदयात प्रगटले त्या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे त्याचं मी वर्णन करून सांगतो की त्या आराध्याची मूर्ती मनात म्हणजे चक्षुसमोर उभी असली, ते स्तोत्र मनात म्हणताना ती मूर्ती जर मनात होत असेल, मनात त्या मूर्तीची मानसपूजा जर होत असेल तर ती अंतःकरणात ती मूर्ती प्रगटते. अंतरंग परमानंदाने, शांतीने, अपूर्व समाधानाने व्यापून टाकते मुक्ती मूर्ती. आणि मग हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवित असे. म्हणजे मी ते वाचेली आता सांगतोय की मला कशी ती मूर्ती दिसलेली आहे. ते म्हणतात ते स्वरूप अत्यंत सुंदर, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण की जे सादर, सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे. म्हणजे आता ते खालपासून मूर्तीचं वरपर्यंत वर्णन करायला त्यांनी सुरुवात केली आहे की त्या व्यंकटेशाची कांती कशी आहे, सावळी आहे, अत्यंत तेजपुंज आहे, त्यांची पावलं आहेत ती कमळाप्रमाणे अगदी परम पवित्र आणि कुंकवाप्रमाणे अशी गुलाबी लालसर अशी त्यांची पावलं आहेत. सुरेख सरळ आंघोळिका, नखे जैशी चंद्रलेखा, बोटी व सुनीळ अपूर्व लेखा, इंद्रनिळाची ये परी. त्यांच्या पायाची बोटं सुद्धा कशी आहेत तर सरळ आहेत, अगदी वेडीवाकडी आहेत, सुरेख आहेत. नखांचं वर्णन पण त्यांनी केलं आहे, नखे जैशी चंद्रलेखा, म्हणजे नख कशी आहेत ते चंद्रकोरीप्रमाणे अगदी स्वच्छ, गोटीव, कुठलाही डाग नसलेली. म्हणजे आधी मुली काय ते पेडिक्युअर वगैरे करतात तसं करून आल्यासारखी अगदी सुंदर अशी त्यांचे नख आहेत, तेजस्वी आहे. इंद्रधनुष्यातल्या निळ्या रंगाप्रमाणे ती विलोभनी आहे, निळसर आहे अशी ती नख आहेत. आणि मग पावलांचं वर्णन झाल्यावर चरणी वाळे गागरिया, बाकी वरत्या गुजरिया, सरळ सुंदर कोटरिया, कर्दळी स्तंभाची ये परी. पायात वाळे आहेत, सुवर्णाचं कडं आहे, त्यांच्या पोटऱ्या पिळदार आहेत आणि कर्दळीच्या खुंटाप्रमाणे स्वच्छ आणि पाणीदार अशा तऱ्हेचे त्यांच्या त्या पोटऱ्या आहेत. गुडघे मांडिया जानूस्थळ, कटितंट किणकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी जळाळे सोनतळा. त्याच्यावरचे गुडघे, मांड्या, जांघा सगळं काही प्रमाणबद्ध आहे. कमरेभोवती सुवर्णाचा अप्रतिम असा करगोटा घातलेला आहे आणि नाभीवर ते कटीवर ते नाभीस्थान, जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गण, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. कमरेच्या वर डौलदार कमलाकार अशी नाभी आहे, त्यातून ब्रह्मा उत्पन्न झालेला आहे. उदर गोलाकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या उदरात अखंड त्रैलोक्य सामावलेलं आहे. वक्षस्थळी शोभे पदक, पाहुणी चंद्रमा अधोमुख, जे वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची ये करी. त्या व्यंकटेशांच्या छातीवर अत्यंत सुबक तेजस्वी असं एक पदक शोभून दिसतंय की ज्याला पाहून चंद्रमा सुद्धा लज्जित झालाय, अधोमुख झालाय. त्या पदकाच्या वर विद्युल्लतेसारखा लखलखणारा असा वैजयंती हार आहे, तो अगदी विशेषत्वाने उठून दिसतोय. आणि हृदय श्री वत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावर ते कंठस्थान, मुनिजन जयासी मुनिजन अवलोकिते. आणि मग त्या श्री व्यंकटेशांच्या छातीवर ते भृगूंच्या ऋषींची पावलाची जी खूण आहे, श्री वत्सलांचन म्हणून ती मिरवतायत, भूषण म्हणून मिरवतायत. म्हणजे भृगूंची आपल्या भक्तांशी सुद्धा त्यांची किती जवळीक होती याची ती आठवण आहे आणि म्हणून ती खूण त्यांनी हृदयावर आपल्या धारण केलेली आहे. तयावर ते कंठस्थान, जयाचे मुनिजन अवलोकिते. आणि म्हणून ते वत्सलाच्छन अशा यांची सगळीजण आराधना करतात. आणि श्री वत्सलांच्या त्या जी भृगूंच्या पायाची खूण आहे त्याच्यावर कंठस्थान आहे, ज्याच्याकडे मुनिजन अत्यंत प्रेमाने बघतात. कारण कुठच्याही शब्दाला ध्वनीत उच्चारण करण्याचं श्रेय ज्याला मध्यमा वाणी म्हणतात ती त्या कंठातच राहत असते. म्हणून त्या कंठाकडे सगळे भक्तजन अगदी प्रेमाने बघत असतात. असं ते म्हटलेलं आहे की जयासी तयावर ते कंठस्थान, जयासी मुनिजन अवलोकिते. त्याच्यावर चाललेले आहेत ते हळूहळू खालपासून चरणापासून उभय बाहुदंड सरळ,
नखे चंद्रापरीच तेजाळ शोभती दोरी करकमळ रातोत्पलाची ये परी. देवाचे दोन्ही हात एक अत्यंत सरळ आहेत, सुंदर आहेत. हाताची बोटं पण चंद्राप्रमाणे तेजस्वी आहेत आणि दोन्ही हात कमलपत्राप्रमाणे देखणे आहेत. मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लयली आभरणे सूर्यकिरणे उगवली. मनगटामध्ये अनेक प्रकारची कंकणे आहेत, अलंकार आहेत. वरच्या बाजूस बाहुभूषण आहेत. श्री व्यंकटेशाचे हात हे वरद हस्त आहेत, म्हणजे ते हात आपल्या मस्तकावर ठेवला जावा यासाठीच सगळे साधक खडतर अशी तपश्चर्या करतायत. व्यंकटेशांच्या गळ्यात अनेक अद्भुत मनमोहक जडणघडणीचे अपूर्व असे दागिने आहेत आणि ते सर्व दागिने नुकताच उगवलेल्या सूर्याच्या किरणांच्या प्रमाणे तेजस्वी आहेत. कंठावरू ते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा. कंठाच्या वर मुखकमळ आहे, त्यांची हनुवटी आहे ती पण अप्रतिम आहे. भक्त स्नेहाळ आणि गोविंदाचं मुख अत्यंत निर्मळ असं आहे. भक्तांबद्दलच्या प्रेमाने असं प्रेम त्याच्यावर स्नेह असा डवरून आलेला आहे. दोन्ही आदरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैशी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी. त्यांच्यावर दोन्ही ओठ आहेत, ओठांच्या मागे शुभ्र दंतपंक्ती अशी विराजमान आहे. जिव्हा लावण्य ज्योतीसारखी विराजते आहे आणि ओठ इतके सुकुमार आहेत की त्याच्या प्राप्तीची ओढ भक्तांनाही लागत असावी. पण अधुरामृत प्राप्तीचे भाग्य अक्षय सुख मात्र केवळ माता लक्ष्मीच जाणतात. देवीदासाने या स्तोत्रात इथे किंचित शृंगार रसाचा शिडकावा केलेला दिसतो. सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागे. श्री व्यंकटेशांचं नाक कसं आहे, अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे, सरळ आणि टोकदार आहे आणि तिथे वायूला सुद्धा सुख होतं त्यांच्या नाकात शिरताना. म्हणजेच काय, तर इथे प्राणायाम क्रियेचं सूचन देवीदासांनी केलेलं आहे. तेथे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे वैभव अलौकिक आहे. गंडस्थळ हे विशुद्ध चक्राचं स्थान आहे. भगवंत ज्ञानाचा पिता आहे म्हणून त्या गंडस्थळाचं तेज दोन्ही बाजूला विखुरलेलं आहे, कारण तिथे ते विशुद्ध चक्राचं ते प्रतीक आहे. त्रिभुवनीचे तेजे एकवटले बरवेळपण तिघेच आले दोन्ही पातियांनी डरेले तेच नेत्र श्रेयलेचे. भगवंतांच्या दोन्ही नेत्रात आता त्रिभुवनातलं तेज एकवटलेलं आहे आणि ते सौंदर्य अगदी अभूतपूर्व असं आहे आणि त्या दोन्ही नेत्रांना त्यांच्या दोन्ही पापण्यांनी अगदी अलगद असं तोलून धरलेलं आहे. तेच नेत्र श्रेयलेचे. मग व्यंकटा भुरकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीला कुंडलांच्या पाकती केळा तो सुख सोळा अलौकिक. श्री व्यंकटेशांच्या बेवया सुद्धा कशा आहेत, सुनील आहेत, म्हणजे काळ्या भोर आहेत, नुसत्या नील नाहीत, सुनील आहेत, अतिशय काळ्या भोर अशा आहेत. आणि व्यंकटेशांच्या दोन्ही कर्णाचं सौंदर्य सुद्धा अभिनव आहे आणि त्यांचं कार्य अलौकिक आहे. भगवंतांच्या कर्णमंडलांचं तेज चोहोकडे पसरलेलं आहे आणि ते दृश्य पाहणं हे अतिशय सुखाची गोष्ट आहे. बाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती. भगवंतांचे कपाळ अगदी भव्य आहे, त्याच्यावर कस्तुरी टिळक लावलेला आहे आणि तो त्यांना शोभून दिसतोय. भगवंतांचे केस कसे आहेत तर कुरळे आहेत, त्यांचे सौंदर्य अलौकिक आहेत. केस कुरळे आहेतच, त्यांना ऋषिकेश नाव दिलेलंच आहे. मस्तकावरी मुकुटा आणि किरीटी सभोवती झिरमिळ्यांची दाटी त्यावेळी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेटी देखिला. म्हणजे त्यांच्या मस्तकावर मुकुट आहे, किरीट आहे, किरीटाभोवती झिरमिळ्यांची दाटी आहे आणि वर मुकुटावर मोराच्या पिसाऱ्याचा गुच्छ आहे. हे सगळे भगवंतांच्या मस्तकाच्या सौंदर्यात भर घालत आहे आणि असे विलक्षण वेदक सौंदर्याचा आणि तेजाचा महामोरू असलेले भगवंतांचं दर्शन आज मला झालेलं आहे. ऐसा जगजेठी देखिला. केवढा माझं भाग्य ही अशी मी अगदी त्रिलोक सुंदर अशी मी मूर्ती माझ्या हृदयात बघितलेली आहे. ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झाल्याचे. म्हणजे अशा या भावपूर्ण स्थितीत देवीदास आता अगदी कृतज्ञतेने भारावून गेलेले आहेत आणि ते म्हणतात, देवा गुणातीत अशा वासुदेवा तू केवळ माझ्या भक्तीमुळेच, माझ्या अनन्य भक्तीमुळे तू सगुण रूप धारण केलेलं आहे. परमात्म्याला सगुण रूप धारण करायची इच्छा असते, पण तसा भक्त त्याला भेटावा लागतो आणि तसा भक्त मनात इतकी इच्छा असल्यावर दिसला की तो सगुण रूपात दर्शन देतो. जसं त्याने तुकारामांना दिलेलं होतं बाळरूपात दर्शन.
ज्ञानेश्वरांना दिलेलं होतं. म्हणून तू अनन्य भक्तांसाठी तू सगुण रूप धारण करतो आणि आता माझी साधना फळाला आलेली आहे, असं त्यांनी त्या मूर्तीचं वर्णन केलं आहे. म्हणजे त्या अगदी पायापासून सुरुवात करून की त्याचे पावलं कशी आहेत ते वर जात, पावलं जानू, मांड्या, कटी, उदर, छाती, मुख, अगदी ओठ, गाल, डोळे, भुवया, कपाळ, मस्तकावरी केसकुरळे, असं सगळं वर्णन करून केवळ माझ्या भक्तीमुळे तू मला हे सगुण रूप दाखवलेलं आहे. माझ्या या म्हणजे माझ्या मनातली जी भक्तीची दृढ भावना आहे त्यामुळे तुला भक्तासाठी शरीर घ्यावंच लागलेलं आहे आणि त्यामुळे मी आता अगदी धन्य झालेलो आहे. आणि असंच जर मनापासून नाव घेतलं तर प्रत्येकाला परमेश्वराची मूर्ती आपल्या हृदयात अनुभवता येईल असा दिलासाही त्यांनी भक्तांना दिलेला आहे. म्हणजे आपण पहिल्या भागात व्यंकटेश म्हणजे कोण ते पाहिलं की तेच तिरुपती, तेच बालाजी. त्याचा रामायणातील आणि महाभारतातील संदर्भ पाहिला, वराह पुराणातील व्यंकटेश कथा पाहिली, संस्कृत श्लोक 15 श्लोकांचा एक स्तोत्र आहे. या स्तोत्राचे आपण अनुबंध अनुष्ठेय पाहिले की ते कुणासाठी आहे? हे स्तोत्र पतितांसाठी आहे. का? तर उद्धार करण्यासाठी आहे आणि नाम हाच त्याचा विषय आहे. नंतर आपण त्याचा जय जयकार पाहिला, नमन पाहिलं, विनंती पाहिली, अंगीकार केल्यानंतर सोडून न जाण्याची उदाहरणं पाहिली, आपण स्वतःच्या अधमपणाचं वर्णन पाहिलं. आणि या आजच्या भागात आपण त्यांची 87 नावं बघितली. काही विष्णू सहस्रातली आहेत, काही भगवंतांच्या गुणवर्णनाची आहेत आणि काही त्यांची विवेककाने वैरागरासारखी नवनिर्मित केलेली नावं आहेत. अशी आपण नावं बघितली, 87 नावं बघितली. आणि मग त्या नावांनी त्याला आळवल्यानंतर जे साक्षात दर्शन घडलं त्या साक्षात दर्शनाचं आपण अगदी नखांपासून जी नखे चंद्रावरीचं तेजाळ इथपासून ते केश पुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती इथपर्यंत त्यांचं सर्वांगाचं दर्शन आपल्याला देवीदासांनी घडवलेलं आहे. आता पुढच्या भागात या साक्षात्कारानंतर देवीदासांनी पूजा केलेली आहे, मनोमन पूजा साहित्य आणून त्याची पूजा केलेली आहे. परत एकदा जय जयकार केलेला आहे, परत एकदा मागणं मागितलेलं आहे, परत आणखीन काही नवीन नावं सांगितलेली आहेत, फलश्रुती सांगितलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि हे स्तोत्र म्हणण्याचे नियम सांगितलेले आहेत, अटी सांगितलेले आहे, भगवंताच्या कृपेची उदाहरणं दिली आहेत. हे आपण सगळं पुढच्या भागात बघूया. आणि या स्तोत्राचं सौंदर्य, भाषिक सौंदर्य आणि आरती इतके भाग आपण पुढच्या महिन्यातल्या व्याख्यानात बघणार आहोत.